नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे आणि या हप्त्याचे वितरण केले जात असताना शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे। ते म्हणजे शेतकऱ्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वर्षाला 15,000 रुपये दिले जाणार आहे। या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। काय माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि यामध्ये काय नवीन आहे, कशा पद्धतीने हे मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा हाच वचननामा त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता आणि आता बजेटच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना आजच 15,000 रुपये मिळणार का असे वाटते। अशा प्रकारची घोषणा आल्यामुळे काही नवीन जी आर आला का किंवा नव्याने त्यात काही बदल करण्यात आला आहे का अशा प्रकारचा संभ्रम झालेला होता, परंतु त्यांनी जो निवडणुकीपूर्वी जे वचन दिले होते त्याचाच पुनरुच्चार आज केला आहे। म्हणजेच आता येणाऱ्या बजेटमध्ये या संदर्भातील तरतूद करून यात वाढ केली जाणार आहे। म्हणजेच आता नमो शेतकरी या योजनेअंतर्गत बदल करून जे 6,000 रुपये दिले जातात त्याऐवजी आता 9,000 रुपये शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान या योजनेअंतर्गत दोन्ही मिळून आता 15,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट होती, ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।